उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हम भागने वाले नहीं असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केलं। ही योजना सुरू असताना विरोधकांनी याला चुनावी जुमला असं म्हटलं होतं, मात्र शिंदे यांनी हे त्यांचं वचन असल्याचं सांगितलंय। त्यांनी नमूद केलंय की विरोधकांनी या योजनेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, योजना बंद करण्याचा प्रयत्न केला, न्यायालयात सुद्धा गेले, परंतु महायुतीने विचारपूर्वक नियोजन करून आचारसंहितेत हप्ते जमा केलेत। शिंदे यांच्या म्हणण्यानुसार लाडक्या बहिणींनी विरोधकांना मतदानातून चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे महायुतीचे 232 आमदार निवडून आलेत, जो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक विक्रम ठरलाय। विरोधकांना विरोधी पक्षनेता बनण्याइतकंही संख्याबळ मिळू शकला नाहीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय की कितीही अफवा पसरल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि शासनाने सुरू केलेल्या सर्व योजना सुरूच राहतील। त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार नेहमी उभं असल्याचं सांगितलंय, त्यामुळे पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील ते म्हणतायत।